नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीतील पहिल्या चॅप्टरचे प्रॅक्टिस सेट 1.1 बघणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवण्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट आपण बघणार आहोत. या जर तुम्ही लक्षात ठेवला तर पहिला चॅप्टर तुम्हाला अधिक सोपा जाईल. जर इज इक्वल टूच्या अगोदरची संख्या जर अधिक असेल आणि त्या संख्येला जर आपल्याला इज इक्वल टूच्या नंतर न्यायची असेल तर ती संख्या मायनस होते, म्हणजेच वजा होते. म्हणजे प्लस असेल ती जर पलीकडे नेली तर वजा होणार, वजा असेल तर जर ती पलीकडे नेली तर ती अधिक होणार. जर डिव्हिजन असेल तर त्याचं आपण पलीकडे गेल्यानंतर मल्टिप्लिकेशन करतो आणि जर मल्टिप्लिकेशन असेल तर त्याचं डिव्हिजन करतो. त्याचबरोबर अजूनही काही कन्सेप्ट आहे जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. जर दोन संख्या जर ह्या पॉझिटिव्ह असतील तर त्याचं उत्तर क्रिया करताना आपण पॉझिटिव्ह करणार आहोत, म्हणजेच प्लस करणार आहोत ह्या दोन्ही नंबरचं. आणि जे काही उत्तर येईल त्याच्या अगोदर आपण प्लसच देणार, म्हणजे प्लस प्लस इज इक्वल टू प्लस आणि साईन आपण जे काय आन्सरच्या अगोदर देणार आहोत ते प्लस असेल. जर दोन्ही नंबर निगेटिव्ह असतील, मायनस असतील तर त्याची क्रिया करताना आपण प्लसची करणार आहोत आणि साईन देताना संख्येच्या अगोदर मायनस देणार आहोत. जर पहिली संख्या प्लस दुसरी संख्या मायनस असेल तर आपण क्रिया करताना मायनस करणार आहोत आणि दोघांपैकी जी संख्या मोठी असेल त्या संख्येच्या अगोदर जे चिन्ह असेल ते चिन्ह आपण उत्तराच्या अगोदर देणार आहोत. त्याचबरोबर जर पहिली संख्या मायनस असेल दुसरी संख्या प्लस असेल तर क्रिया करताना आपण मायनस करणार आहोत आणि उत्तराला चिन्ह देताना मोठ्या संख्येचं देणार आहोत. तुम्हाला समजावं यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवत आहे. जर पहिली संख्या +2 म्हणजे पहिली संख्येच्या अगोदर जर प्लस असेल आणि दुसऱ्या संख्येच्या अगोदर जर मायनस असेल, म्हणजे प्लस मायनस क्रिया करताना आपण मायनस करणार आहोत, म्हणजेच दोघांची वजाबाकी करणार आहोत. जर 2 आणि 3 या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर 1 येत आहे, परंतु साईन देताना आपण मोठ्या संख्येचं साईन देणार आहोत. तर या दोन नंबरपैकी 3 ही संख्या मोठी आहे, त्यामुळे वजाचं चिन्ह उत्तराला येईल. तर आता आपण गणित भाग 1 मधील प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवणार आहोत. मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम या तिन्ही माध्यमामध्ये आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो हा सराव संच ते बघणार आहोत. तर 1.1 मध्ये आपला पहिला प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. तर त्यांनी आपल्याला काय इक्वेशन म्हणजे समीकरण इथे दिलेलं आहे, तर त्या समीकरणामध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर त्यांनी आपल्याला इक्वेशन पहिलं दिलेलं आहे 5x + 3y = 9, त्याला 1 नंबर असं त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर 2x - 3y = 12, त्याला इक्वेशन नंबर 2 असं दिलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, इक्वेशन 1 आणि 2चं त्यांनी आपल्याला ॲडिशन करायला सांगितलेलं आहे. लेट्स ॲड इक्वेशन 1 अँड 2. मराठीमध्ये लिहिताना आपण समीकरण 1 व 2ची बेरीज करून अशा पद्धतीने लिहित आहे. तर आपण इक्वेशन 1 जसंच्या तसं मांडलेलं आहे आणि इक्वेशन 2ही जसंच्या तसं मांडलेलं आहे. तर या दोघांच्या आपल्याला ॲडिशन करायचे आहे, त्यामुळे आपण प्लसचा साईन दिलेला आहे. तर इथे आपण या साईडचे अगोदर ॲडिशन करून घेऊयात, म्हणजे इथे 9 अधिक 12 याचं उत्तर आपल्याला 21 येईल. ते आपण या बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर इथे +3y - 3y या दोघांचे आपल्याला ॲडिशन करायचे आहे. तर मग 3y - 3y हे आपलं आन्सर 0 येणार आहे, म्हणजेच ते कॅन्सल होऊन जाईल. त्यानंतर शिल्लक राहत आहेत 5x + 2y. 5 + 2 7 अँड x कॉमन x येतील. त्यानंतर ह्या बॉक्समध्ये आपलं उत्तर येत आहे 7x = 21. ठीक आहे. त्यानंतर इथे आपलं आन्सर येत आहे 7x. इथे आपलं उत्तर येत आहे 7x = 21. आता जर बघितलं तर ह्या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन साईन असणार आहे, म्हणजे जर एक अल्फाबेट आणि एक न्यूमरिक नंबर असेल, दोघांमध्ये कोणतं साईन नसेल तर त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशन साईन असतं हे गृहीत धरतो. तर ह्या दोघांमध्ये मल्टिप्लाय आहे. तुम्हाला यापूर्वीच मी सांगितलेलं आहे की जर मल्टिप्लाय असेल आणि जर ते पलीकडे गेलं तर ते डिव्हिजन होतं. त्याच नियमानुसार मल्टिप्लिकेशनवाला नंबर जर आपण = च्या पलीकडे नेला तर ते डिव्हिजन होतं, म्हणजेच इथे फक्त x राहतील, जे की x = 21
जे इज इक्वल टूच्या पलीकडच्या साईनचे आहे ते, आणि आपण 7 मल्टिप्लाय तिकडे नेल्यानंतर डिव्हिजन होतील. त्यामुळे x इज इक्वल टू 21 डिवाइड बाय 7. आणि ह्या दोघांचं जर डिवाइड केलं म्हणजे 7 1 ज 7, 7 3 ज 21, 7च्या पाड्यामध्ये 21 हे 3 नंबरला आहे, म्हणून आपलं उत्तर येत आहे x इज इक्वल टू 3. आता आपल्याला ही एक्सची किंमत निघालेली आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत की प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. म्हणजे ही 3ची जी किंमत आहे, एक्सची जी 3 किंमत आलेली आहे ती आपण समीकरण 1 मध्ये टाकणार आहोत. जर आपण इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिशने असाल तर हे अशा पद्धतीने पुस्तकामध्ये दिलेलं असेल, आणि जर मराठी मीडियमने असाल तर हे अशा पद्धतीने दिलेलं असेल. तर आपलं समीकरण 1 जे आहे ते आहे 5x + 3y = 9. ते आपण इथे लिहून काढलेलं आहे. त्यानंतर या समीकरणामध्ये आपल्याला एक्सची किंमत टाकून पुन्हा ते समीकरण लिहावं लागणार आहे. म्हणजे 5 × x, जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं, या दोघांमध्ये कोणतंच साईन नसतं, याचा अर्थ त्याच्यामध्ये मल्टिप्लाय असतं. म्हणजे 5 मल्टिप्लिकेशन बाय 3 + 3y = 9. त्यानंतर 5 × 3, 5 3 = 15, 5 3 = 15 अधिक 3y ॲज इट इज लिहिणार = 9. ठीक आहे. आता इथे जर बघितलं तर हे 15च्या अगोदर हे प्लसचं साईन आहे. जसं मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं की जर संख्या अधिक असेल =च्या पलीकडे जर आपण ती संख्या नेत असू तर त्याचं उत्तर म्हणजे त्याची क्रिया करताना आपल्याला मायनस करावी लागणार आहे. तर इथे जे +15 असेल ते आपण ह्या =च्या पलीकडे नेणार आहोत. त्यामुळे ते काय होतील, इथे 3y आहे तसेच राहतील, =9 ऑलरेडी =च्या पलीकडे आहे तेच, आणि हे +15 =च्या पलीकडे गेल्यानंतर -15 होतील. आता इथे 3y आहे तसेच येतील, बरोबर इथे 9 - 15. ठीक आहे. 9 - 15 म्हणजे +9च्या अगोदर इथे काय आहे, प्लस आहे. जर मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे म्हणजे इथे काय आहे आपल्याकडे प्लस मायनस, ह्या नियमानुसार आपल्याकडे जर प्लस मायनस असं जर असेल तर आपण त्यांची वजाबाकी करतो आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. जर याच्यामध्ये बघितलं तर इथे +9 - 15 आहेत, म्हणजे प्लस मायनस आपण मायनस करतो आणि आन्सराला मोठ्या संख्येचं चिन्ह देतो. तर 9 म्हणजे क्रिया करताना आपल्याला वजाबाकी करावं लागणार आहे. म्हणजे आपण 15मधून जर 9 घालवले तर 6 उत्तर येतं, आणि या दोघांमध्ये मोठी संख्या ही 15 आहे. त्यामुळे आपल्याला आन्सरला हे वजाबाकीचं चिन्ह द्यावं लागेल. त्यामुळे आपली क्रिया इथे काय येत आहे, 3y = -6. जसं यापूर्वी सांगितल्याप्रमाणे दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे, तर ते आपण इथे लिहून काढलं. 3 × y = -6. ॲक्च्युली हे लिहिण्याची गरज नाही आहे, परंतु तुम्हाला समजावं म्हणून मी ही स्टेप वाढवलेली आहे. आता इथे मल्टिप्लाय आहे, बरोबर. तर इथे मल्टिप्लाय जर =च्या पलीकडे गेला तर नंबर, तर त्याचं डिव्हिजन आपण ही क्रिया करतो. तर y =च्या पलीकडे -6 आहे, ते ॲज इट इज राहतील, आणि इथले मल्टिप्लाय बाय 3 वाले ते तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होतील. म्हणून आपलं इथं नेक्स्ट स्टेप असेल y = -6 डिवाइड बाय 3. आणि ह्या दोघांचं जर आपण डिव्हिजन केलं तर 3 1 = 3, 3 2 = 6, 3 1 3, 3 2 6, 2 उत्तर येईल. आणि वरती मायनसचं साईन असल्यामुळे आपल्याला उत्तरालाही बाय डिफॉल्ट मायनसचं साईन द्यावं लागेल. त्यामुळे आपलं आन्सर येणार आहे yची किंमत -2. Therefore, solution is xy = 3 - 2. That's mean x = 3 and y = -2. जर दोन्ही समीकरणामध्ये प्लस किंवा मायनस हे जर समान साईन असेल, म्हणजे दोन्हीकडे प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस असेल, तर यामध्ये क्रिया करताना दोन्ही समीकरणाची, दोन्ही इक्वेशनची आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. जर चिन्ह वेगवेगळं असेल तर आपण त्याचं ॲडिशन करतो. ठीक आहे. तर आपण या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करणार आहोत. तर मग आपण इथे आपल्याला सेंटेन्स लिहावं लागणार आहे, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. जर आपण मराठी माध्यमातून शिकत असाल तर यामध्ये आपण आपल्याला लिहावं लागेल समीकरण
2 मधून समीकरण 1 वजा करू. तर आपण इक्वेशन एकाखाली एक मांडून घेऊ जेणेकरून आपल्याला उत्तर लिहिताना सोपं जाईल. 3a + 5b = 26. नंतर आहे a + 5b = 22. एक आपण रेष खाली मारून घेऊयात. आता ह्या दोघांचा आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे म्हणून आपण इथे ते साईन मांडून घेऊ. आणि ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करत असोल त्यावेळेस जे काही सेकंड इक्वेशन लिहिलेलं असेल तर त्याच्या अगोदरचे जे काही साईन्स असतील तर ते चेंज होतील. म्हणजे प्लस असेल तर मायनस होईल, मायनस असेल तर प्लस होईल. आता ह्या एच्या अगोदर कोणतंच साईन नाही आहे म्हणजे ते काय आहे, प्लस आहे, तर त्याचं आपल्याला मायनस करावं लागेल. इथे प्लस आहे, हे मायनस करावं लागेल. इथे +22 आहे, कोणतंच साईन नसल्यामुळे ते प्लस आपण गृहीत धरतो, तर त्याला आपण प्लसचं मायनस करू. तर यामध्ये आपल्याला काय करणार आहोत, 3a. आता एच्या अगोदर कोणताही नंबर नाही आहे याचा अर्थ तिथे 1 असं आपण गृहीत धरतो. म्हणजे 3a - 1a. तर याचं आपलं म्हणजे 3 - 1 जर आपण केलं तर उत्तर आपलं काय येत आहे, 2 येते. आणि a आपण कॉमन घेणार आहोत. इथे जर बघितलं तर इथे 5b - 5b आपण प्लस तर मायनस केलेलं आहे. तर मग 5b मधून जर 5b जर गेले तर आन्सर किती येणार आहे, 0 होईल, म्हणजेच ते कॅन्सल होईल. = आता 26 मधून आपण 22 हे मायनस करणार आहोत तर उत्तर येणार आहे आपलं 4. तर आपलं येत आहे 2a = 4. आता या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे म्हणजेच ते तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होईल. ही स्टेप लिहिण्याची खरं तर गरज नाही पण तुम्हाला समजण्यासाठी मी यामध्ये ॲडिशन एक स्टेप लिहित आहे. म्हणजे 2 × a = 4. तर हे मल्टिप्लाय तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होईल. इथे राहतील फक्त a = 4 ॲज इट इज आहे तसेच लिहिले. आणि हे 2 इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय असल्यामुळे डिव्हिजन होते. म्हणजे इथे आपलं उत्तर येणार आहे a = 2 × 1 = 2, 2 × 2 = 4. उत्तर एची किंमत आहे आपली 2. आता नाव पुटिंग a = 2 इन इक्वेशन 1. आपण ही एची किंमत जी आपण 2 काढलेली आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये टाकणार आहोत. मराठी मीडियममध्ये असाल तर हे आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. a = 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. तर अगोदर आपण समीकरण लिहून घेऊयात. समीकरण 1 आहे 3a + 5b = 26. आता इथं 3 ॲज इट इज. ह्या दोघांमध्ये साईन कुठलं असणार आहे, मल्टिप्लिकेशन. एची किंमत आहे 2. 3 × 2 + 5b = 26. आता 3 × 2 = 6 येत आहे प्लस 5b = 26. आता ह्या दोघांची क्रिया आपल्याला करता येणार नाही आहे त्यामुळे आपण हे 6 जे आहे ते आपण च्या पलीकडे नेणार आहोत. नियमानुसार हे +6 आहे ते आपण तिकडे गेल्यानंतर मायनस करणार आहोत. म्हणजे इथे राहतील फक्त 5b = 26. 6 इकडे आल्यानंतर -6 होतील. 5b आपलं उत्तर येईल 5b = 26 - 6. आन्सर येणार आहे 20. आता या दोघांमध्ये मल्टिप्लाय असल्यामुळे आपण 5ला तिकडे जर नेलं तर ते डिव्हिजन होईल. म्हणजेच इथे राहिले b = 20 / 5. आता इथं 5च्या टेबलमध्ये 20 हे 4 नंबरला आहे म्हणजे 5 चोक 20 म्हणून बीची व्हॅल्यू आपली येत आहे 4. मग आपण शेवटी असंही लिहू शकतो a, b = 2, 4. क्वेश्चन नंबर 2 मध्ये 2 नंबरचा सब क्वेश्चन दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे ते आपण आहे तसं मांडून घेतलेलं आहे आणि त्याला 1 आणि 2 नंबर दिलेला आहे.
तर इथे जर बघितलं आधीच्या एक्झाम्पलमध्ये जर आपण पाहिलं तर यामध्ये आपल्याला 5b हे सेम नंबर दिलेले होते, त्यामुळे आपल्याला ते कॅन्सल करणं सोपं जात होतं. यामध्ये जर बघितलं तर इथेही सेम नंबर नाही आहे आणि इथेही सेम नंबर नाही आहे, त्यामुळे आपल्याला अगोदर हे सेम नंबर आणावे लागतील. त्यासाठी आपण काय करणार आहोत, हे जे ज्या समीकरणामध्ये सहगुणक एखाद्या अल्फाबेटला नसेल तर त्याचं आपण दुसऱ्या जे काही समीकरण असेल तर त्याचे सहगुणक जे असतील त्यांनी त्या आधीच्या समीकरणाला आपण गुणणार आहोत. म्हणजे इथे जर बघितलं तर ह्याला सहगुणक समीकरण नंबर 1ला कोणताच एक्सच्या अगोदर नाही आहे, परंतु समीकरण 2मध्ये जर आपण बघितलं तर एक्सचा सहगुणक 3 आहे. म्हणून आपण यामध्ये ह्या 3 नंबरनी ह्या तीनही संख्यांना गुणणार आहोत, जेणेकरून आपलं इथला सहगुणक 3x येऊ शकेल. तर आपल्याला इथे अगोदर एक सेंटेन्स लिहावं लागेल, मल्टिप्लाय बोथ द साइड ऑफ इक्वेशन 1/3. म्हणजेच मराठी मीडियममध्ये जर आपण शिकत असाल तर यामध्ये आपल्याला लिहावं लागेल, समीकरण 1ला दोन्ही बाजूंनी 3ने गुणून. तर अगोदर आपण समीकरण 1 आहे तसं मांडून घेऊया. x अधिक 7y बरोबर 10 इक्वेशन 1 आहे. तर आपण सगळ्यांना बोथ साईड आपण 3ने मल्टिप्लाय करणार आहोत, त्यामुळे x × 3 प्लस 7y × 3 इज इक्वल टू 10 × 3. इथे जर बघितलं तर आपलं उत्तर येणार आहे 3x अधिक 7 त्रिक 21 y बरोबर 10 त्रिक 30. आणि जे काय आपलं आलं, आता इथे जर बघितलं तर इक्वेशन नंबर 2मध्ये 3x आहे आणि आपलं उत्तरही जे काही आपण इक्वेशन काढलेलं आहे ते 3x आलेलं आहे. म्हणजे दोन्हीही व्हॅल्यू सेम आहे, आपल्याला ते कॅन्सल करताना इझीच आहे. तर हे जे काय आपण इक्वेशन काढलेलं आहे तर त्याला आपण इक्वेशन नंबर 3 हे असं नाव देऊयात. आता इथे जर बघितलं तर इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 यामध्ये जर बघितलं तर इथे मायनस आहे आणि इथे प्लस आहे, म्हणजेच यामध्ये साईन हे वेगवेगळं आहे. वेगवेगळं जर असेल तर आपण याच्यामध्ये सबट्रॅक्शन करतो. तर आपण इथे लिहूयात, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. म्हणजेच मराठीमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल, समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करून. तर इक्वेशन 2 आपण नंतर लिहिणार आहोत. अगोदर आपल्याला इक्वेशन 3 लिहावं लागेल, कारण ही 30 ही व्हॅल्यू 7पेक्षा जास्त आहे, तर आपल्याला वजाबाकी करताना ती सोपीच आहे. त्यामुळे आपलं इक्वेशन 3 आहे 3x प्लस 21y इज इक्वल टू 30 आणि दुसरं इक्वेशन आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. ह्या दोघांचा आपल्याला मायनस करायचं आहे. आता इथे जर बघितलं तर 3x मायनस 3x जर घेतलं तर हे आन्सर 0 येणार आहे, म्हणजे ते कॅन्सल होऊन जाईल. आणि 3x मायनस 3x असल्यामुळे ते दोन्हीही कॅन्सल होतील. त्यानंतर नेक्स्ट क्रिया आपल्याला करायची आहे प्लस 21 मायनस 2y. जर ह्यामध्ये जर बघितलं तर हे मायनस आणि हे मायनस आपल्याला दोघांमध्ये प्लस करावं लागणार आहे. मायनस मायनस प्लस करणार आहोत, म्हणजेच 21 प्लस 2 जर केलं तर आन्सर आपलं येतं 23 आणि y हे कॉमन येईल. इज इक्वल टू ह्या दोघांमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. तर इथे 30मधून जर आपण 7 वजा केले तर उत्तर आपलं 23 येत आहे. म्हणजेच इथे
23 इंटू वाय इज इक्वल टू 23. पुन्हा एकदा सांगतो, ही क्रिया लिहिण्याची गरज नाही, पण तुम्हाला समजावं म्हणून मी लिहित आहे. तर इथे जर मल्टिप्लायची संख्या जर पलीकडे गेली तर ते डिव्हिजन होईल. म्हणजे इथे फक्त वाय राहतील इज इक्वल टू 23 डिवाइड बाय 23. जर इथे ह्या दोघांचा जर भागाकार केला तर आपली वायची किंमत ही 1 येत आहे. आता ही वायची किंमत आपण इक्वेशन नंबर 1, 2 किंवा जे आपण इक्वेशन 3 काढलेलं आहे, ह्या तिघांपैकी कोणत्याही एकामध्ये टाकलं तरी उत्तर आपल्याला एक्सची किंमत 1च येईल. तर आपण काय करूयात, ते इक्वेशन 1 मध्ये टाकूयात. तर आपण इथे एक नोट लिहावी लागेल. प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. म्हणजेच मराठीमध्ये लिहिताना y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. तर आपलं समीकरण 1 काय दिलेलं आहे आपल्याला, ते अगोदर आपण लिहून घेऊयात. x प्लस 7y बरोबर 10. x आहे तसंच येणार, अधिक 7y ची किंमत आपण 1 काढलेली आहे. दोघांमध्ये मल्टिप्लायचं साईन असतं म्हणून मल्टिप्लाय इन 1 इज इक्वल टू 10 लिहिलेलं आहे. तर इथे आन्सर आपलं येणार आहे x प्लस 7 इंटू 1 7 इज इक्वल टू 10. तर इथे प्लस x प्लस 7 याचा आपल्याला आन्सर काढता येणार नाही, तर आपल्याला हे प्लस 7 हे तिकडे न्यावे लागतील. म्हणजे प्लस असेल तर ते तिकडे गेल्यानंतर नियमानुसार आपण काय करणार आहोत, मायनस करणार आहोत. म्हणजेच इथे x इज इक्वल टू 10 मायनस 7 होतील. तर आपली एक्सची जी काय व्हॅल्यू येणार आहे, x इज इक्वल टू 10 मायनस जर 7 केले तर आपलं उत्तर येणार आहे 3. म्हणजेच x आणि y इज इक्वल टू 3 आणि वायची किंमत आपली आलेली आहे 1. क्वेश्चन नंबर 2 मध्ये तिसरं आपल्याला इक्वेशन्स दिलेले आहेत. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9 आणि 2x प्लस वाय इज इक्वल टू 13. तर यामध्ये जर बघितले तर आपल्याला दोन्ही इक्वेशन उत्तर लिहिताना आहे तसेच लिहावे लागतील आणि त्यांना आपण इक्वेशनचे नंबर देणार आहोत. तर पहिलं इक्वेशन लिहून त्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं आणि सेकंड इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 30. हे इक्वेशन नंबर 2 असेल. आता इथे जर बघितलं तर इथे 2x असेल आहे, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये मल्टिप्लाय करण्याची गरज नाही आहे. तर इथे 2x आपल्याला कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे उत्तर काढताना इझी होईल. तर आपल्याला काय करावं लागणार आहे, ह्या दोन्ही इक्वेशनचं सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. तर आपल्याला इथे नोट लिहूयात, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. म्हणजे यामध्ये आपल्याला इक्वेशन 2 हे अगोदर लिहावं लागणार आहे, कारण 13 हे नंबर मोठी आहे आणि 9 ही छोटी आहे. तर मग 13मधून 9 आपल्याला इझिली मायनस करता येईल. त्यामुळे आपण वरती लिहिताना इक्वेशन नंबर 2 लिहिणार आहोत. मराठी मीडियम असाल तर आपल्याला ही नोट मराठीमध्ये लिहायची असेल तर आपण कशी लिहिणार, समीकरण 1 व समीकरण 2ची वजाबाकी करू. तर इक्वेशन 2 नंबरचा अगोदर आपण लिहूया, 2x प्लस वाय इज इक्वल टू 13 आणि 1 नंबरचं इक्वेशन आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. ह्या दोघांचा आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. तर 2x मायनस 2x हे आपले कॅन्सल होतील, ठीक आहे. त्यानंतर इथे प्लस इथे वायचा सहगुणक काहीच दिलेलं नाही आहे, म्हणजे इथे वायचा सहगुणक हा 1 आहे. म्हणजेच इथे प्लस 1y मायनस 3y. तर आपल्याला हे मायनस असल्यामुळे आपल्याला ते प्लस करावं लागणार आहे. म्हणजे ते प्लस 1y मायनस 3y, म्हणजे आपण मायनसचं कन्वर्जन प्लसमध्ये केलेलं आहे मायनस असल्यामुळे. तर याचं उत्तर आपल्या येणार आहे, म्हणजे इथे 1y प्लस 3y
4y आपलं उत्तर येईल आणि या दोघांची जर मायनस केली तर आपलं उत्तर येणार 13मधून जर 9 वजा केले तर उत्तर येत आहे 4. तर इथे 4 गुणुले y बरोबर 4 आणि y इज इक्वल टू आता इथं गुणुले 4 आहे ते तिकडे गेल्यानंतर भागिले 4 होतील म्हणजे 4 भागिले 4. तर 4नी 4ला भागलं तर उत्तर 1 येते म्हणजे y ची किंमत आपली आलेली आहे 1. त्यानंतर आपण काय करणार आहोत y ची किंमत ही आपण दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशनमध्ये ठेवणार आहोत. तर आपण ते इक्वेशन नंबर 2मध्ये ठेवूयात. तर इथे लिहूयात आपण प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. मराठीमध्ये लिहायची असेल तर आपण असं लिहू शकतो y इज इक्वल टू 1 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. अगोदर आपण समीकरण 2 काय आहे ते लिहूयात. 2x प्लस y इज इक्वल टू 13. आता इथं वायच्या ऐवजी आपल्याला 1 टाकायचं आहे म्हणजे इथे 2x प्लस 1 इज इक्वल टू 13. आता इथे प्लस 1 आहे त्याला आपल्याला तिकडे न्यावं लागेल म्हणजे तिथं 2x राहतील इज इक्वल टू 13. प्लस 1 असल्यामुळे इथे आपल्याला -1 करावे लागतील. तर 2x इज इक्वल टू उत्तर येत आहे आपलं 12. आता या दोघांमध्ये कोणतं साईन आहे नाही आहे म्हणजेच यामध्ये मल्टिप्लाय आहे ते तिकडे नेऊन आपल्याला डिव्हिजन करावं लागेल म्हणजेच x इज इक्वल टू 12 डिवाइड बाय 2. आता 2च्या टेबलमध्ये 12 हे किती नंबरला आहे 6 नंबरला म्हणजे 2 6 12 म्हणजे आपली x ची व्हॅल्यू येत आहे 6. म्हणजेच आपण उत्तर लिहिताना असं लिहू शकतो एक्स वाय इज इक्वल टू 6 आणि y ची किंमत आलेली आहे 1. आता आपण क्वेश्चन 4 बघणार आहोत. तर आपल्याला जे इक्वेशन दिलेले आहेत त्यांना आपण इक्वेशन नंबर 1 आणि 2 हे आपण नंबर्स दिलेले आहेत. तर यामध्ये जर बघितले तर कोणत्याही नंबरचे सहगुणक हे सारखे नाही आहेत. तर आपल्याला हे सारखे करावे लागतील. तर आपल्याला ज्या समीकरणाला म्हणजेच या यमला आपल्याला सहगुणक नाही आहेत तर वरती जो काही म्हणजे दुसऱ्या समीकरणाला जो काही नंबर असेल तर त्या नंबरने आपण ह्या दोन्ही बाजूंनी गुणणार आहोत. म्हणजेच इथे यमला सहगुणक नाही आहेत परंतु समीकरण 1मध्ये जर बघितलं तर इथे 5m आहेत म्हणजेच या 5नी आपल्याला दोन्ही बाजूंनी गुणणार आहोत. तर इथे आपण काय लिहूयात आपल्याला इक्वेशन नंबर 3 तयार करावं लागणार आहे म्हणजेच मल्टिप्लाइंग बाय 5 टू बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2. मराठीमध्ये लिहायचं असेल तर आपण लिहू शकतो समीकरण 2 ला दोन्ही बाजूंनी 5 ने गुणून. समीकरण काय आहे आपलं लिहून काढूयात अगोदर आपण m-6n इज इक्वल टू -7. याला आपण दोन्ही साईडने गुणणार आहोत म्हणजेच m × 5 -6n × 5 इज इक्वल टू -7 × 5. तर इथे आपलं आन्सर येईल 5m - 6×5 बरोबर 7×5 35 आणि इथे -7 असल्यामुळे आपल्याला उत्तरालाही वजाचं चिन्ह द्यावं लागणार आहे. आता हे जे आपलं उत्तर आलेलं आहे त्याला आपण इक्वेशन नंबर 3 हे नाव देऊयात. आता इथे आपण काय करणार आहोत इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 2 या दोघांची वजाबाकी करणार आहोत. इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम
इक्वेशन 1. मराठीमध्ये समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करून आपलं इक्वेशन 1 नंबरचं आहे त्या अगोदर लिहूयात आपण. समीकरण 3 जे आपण उत्तर काढलेलं आहे ते आणि समीकरण 1 ह्या दोघांची आपण वजाबाकी करणार आहोत. तर आपलं इक्वेशन 1 आहे 5m - 3n = 19. समीकरण 1 आहे आणि समीकरण 3 आहे आपलं जे आपण काढलेलं आहे 5m - 30n = 35 आणि इथे मायनस आहे 35ला. हे समीकरण 3 आहे आपलं. या दोघांचं आपण सबट्रॅक्शन करणार आहोत. 5m - 5m केले तर हे कॅन्सल होतील. इथे जर बघितलं तर इथं -3n आहे आणि इथे पण -30n आहे. जर हे मायनस आणि हे मायनस जर कॅल्क्युलेशन केलं तर इथे मायनस मायनस आपलं प्लस येणार आहे. म्हणजेच -3n + 30n आपलं उत्तर. म्हणजे ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करावी लागणार आहे, जे की आपलं उत्तर येणार आहे 30मधून जर 3 गेले तर आपलं उत्तर येते आहे 27n = आता इथे +19 - -35. आता हे मायनस मायनस आपलं हे प्लस होतील. म्हणजेच इथे 19 - 35. तर यामध्ये आपल्याला प्लस करावं लागणार आहे. म्हणजे 19 + 35 जर केलं तर आपलं उत्तर येतं, दोघांची बेरीज केली तर उत्तर येत आहे 54. तर इथे आपलं 27n = 54 येत आहे. ह्या दोघांमध्ये कोणतंच साईन नाही आहे, म्हणजे इथे गुणाकार आहे. ते 27 जर आपण तिकडे नेले तर ते आपलं डिव्हिजन होते. म्हणजे इथे n = 54 / 27 होतील. 27च्या टेबलमध्ये 54 हे 2 नंबरला आहे. म्हणजे 27 × 2 = 54. म्हणजेच आपली n ची किंमत येत आहे 2. आता आपण इथे आपल्या n ची जी किंमत आहे 2 ही आपण इक्वेशन 1, 2 किंवा 3 ह्या तिघांपैकी कोणत्याही समीकरणामध्ये टाकलं तर उत्तर तेच येईल. तर यामध्ये आपण समीकरण नंबर 2 मध्ये टाकू, कारण उत्तर काढायला सोपं आहे. आता आपण n ची जी व्हॅल्यू आहे ते आपण इक्वेशन 1 मध्ये टाकूयात. तर इथे आपल्याला नोट लिहावी लागेल. प्लेस n = 2 इन इक्वेशन 1. मराठीमध्ये लिहिताना आपण लिहू शकतो m = 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये टाकू. तर समीकरण 1 आपला आहे 5m - 3n = 19. तर आपण n ची व्हॅल्यू टाकून समीकरण पुन्हा लिहूयात. 5m - 3 × 2 = 19. तर 5m आपल्याला ॲज इट इज लिहावं लागेल. 3 × 2 = 6 = 19. आता हे -6 आहे च्या पलीकडे आपल्याला त्याला न्यावं लागेल, त्यानंतर ते प्लस होईल. म्हणजे ते 5m राहतील = 19 ॲज इट इज -6 इकडे गेल्यानंतर +6. तर 5mचं आपलं आन्सर येत आहे 25. आता इथं 5 आणि m या दोघांमध्ये मल्टिप्लाय आहे, ते तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होईल. म्हणजेच m = 25 / 5. त्यामुळे m ची व्हॅल्यू येईल 5 × 5 = 25. m = 5. म्हणजेच आपल्याला इथे m आणि n याची व्हॅल्यू लिहिता येईल 5 आणि n ची 2. 5 नंबरचं एक्झाम्पल आपण सोडूयात. तर आपल्याला जे काही इक्वेशन दिलेले होते त्यांना आपण इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 असे दोन्ही नंबर देऊन ते पुन्हा लिहिलेले आहेत. त्यानंतर इथे जर बघितलं तर पहिल्या इक्वेशनमध्ये सहगुणक हे दोन्ही नंबरला आहेत, परंतु दुसऱ्या इक्वेशनमध्ये सहगुणक हे एक्सला कोणतेच नाही आहेत. त्यामुळे आधीच्या समीकरणाचे जे काही सहगुणक असतील, म्हणजे इथे एक्सचे आपल्याला सहगुणक दिलेले नाही आहेत, परंतु इथे एक्सचे 5 हे सहगुणक दिलेले आहेत. म्हणजेच या 5नी आपल्याला तिन्ही
नंबर्सला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणून आपण इथे आपल्याला एक सेंटेन्स लिहावं लागेल. मल्टिप्लाइंग बाय 5 टू इक्वेशन नंबर 2. मराठीमध्ये लिहिताना आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. समीकरण 2ला 5 ने गुणू. दोन्ही बाजूंनी असंही लिहिलं तरी चालेल की इंग्लिशमध्ये लिहिताना बोथ साईडसुद्धा आपल्याला लिहिता येऊ शकतं. तर इक्वेशन अगोदर आपण 2 ॲज इट इज लिहून टाकूयात. एक्स प्लस 5y इज इक्वल टू 4. सगळ्या साईडने आपण 5ने मल्टिप्लाय करू, म्हणजेच एक्स इंटू 5 प्लस 5y इंटू 5 इज इक्वल टू 4 इंटू 5. आन्सर आपलं काय येईल? 5x प्लस 5 5 25 म्हणजेच 25y इज इक्वल टू 4 5 20. हे आपलं इक्वेशन नंबर 3 आपण काढलेलं आहे. आता आपण इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 या दोघांचं आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. इथे लिहू शकतो आपण सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. मराठीमध्ये समीकरण 1 व समीकरण 2ची वजाबाकी करू. समीकरण 1 अगोदर मांडून घेऊयात. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. आणि समीकरण तिसरं आपण काढलेलं आहे 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. ह्याचं आपण सबट्रॅक्शन करणार आहोत, त्यामुळे ते 5x मायनस 5x हे कॅन्सल होऊन जातील. इथे प्लस 2y मायनस प्लस 25y. आता इथं प्लस असल्यामुळे आपल्याला हे मायनस करावं लागणार आहे. म्हणजेच 2y मायनस, म्हणजे इथे मायनस प्लस, आपण जे मी तुम्हाला नियम शिकवले मायनस प्लस इज इक्वल टू मायनस, म्हणजेच ह्या दोघांची क्रिया करताना आपल्याला मायनस करावी लागणार आहे. म्हणजेच 25मधून जर 2 घालवलं तर आपलं उत्तर येते 23. परंतु आपण इथे 2 मायनस 25 असं करत आहोत, त्यामुळे म्हणजे छोट्या संख्येतून मोठी संख्या आपण वजा करत आहोत, म्हणजेच आपल्याला उत्तराच्या अगोदर मायनस हे साईन द्यावं लागेल. म्हणजे उत्तर आपलं येत आहे -23y. इथे आपलं -3 मायनस प्लस 20, म्हणजेच आपलं इथे मायनस प्लस आपल्याला इथे मायनस करावं लागणार आहे. म्हणजेच इथे मायनस मायनस आपण प्लस करणार आहोत आणि उत्तर जे काय येईल त्याला वजाचं चिन्ह मायनस देणार आहोत. म्हणजे 3 प्लस 20 आन्सर येत आहे 23. म्हणजेच आपलं उत्तर काय येत आहे 23y इज इक्वल टू -23. आता याच्यामध्ये इथे 23 आहे. यामध्ये आपण काय करणार आहोत, y हे जागीच ठेवून इथे -23 तिकडे गेल्यानंतर आपण, म्हणजे इथे मल्टिप्लाय 23y आहे, तिकडे गेल्यानंतर आपल्याला डिव्हिजन करावं लागेल. म्हणजे y इथे ॲज इट इज राहतील. इथे -23 हे वाले आणि हे -23 इकडे आल्यानंतर डिव्हिजन झाले -23. म्हणजे त्याचा आन्सर काय येते y इज इक्वल टू 1. आता इथे y ची किंमत जी आहे हे आपण समीकरण 1 मध्ये टाकूयात. म्हणजेच y इज इक्वल टू 1. इथे आपण असं लिहू शकतो, प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. म्हणजेच समीकरण 1 मध्ये y इज इक्वल टू 1 ही किंमत ठेवून, आता समीकरण 1 काय आहे आपलं, 5x
प्लस 2y इज इक्वल टू -3. आपण वायची किंमत याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा लिहूयात. 5x प्लस 2y आहे ते y इंटू वायची किंमत लिहिणार 1 इज इक्वल टू -3. इथे 5x ॲज इट इज, 2 1 ज 2, 2 इज इक्वल टू -3. आता इथे 5x आहे तसेच राहतील. इथे प्लस 2 आहे, तिकडे गेल्यानंतर -2 होतील. म्हणजेच इथे 5x इज इक्वल टू -3 प्लस 2चे -2 होतील. आता इथं मायनस मायनस आपण काय करणार आहोत, प्लस करणार आहोत. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो 5x इज इक्वल टू मायनस मायनस प्लस करणार आहोत. आणि साईन म्हणजे क्रिया करताना प्लस करणार आहोत, परंतु उत्तराला साईन देताना आपण मायनस करणार आहोत. म्हणजे 3 अधिक 2ची जर बेरीज केली तर 5 उत्तर येत आहे. आणि दोघांना मायनस असल्यामुळे आपल्याला -5 लिहावं लागेल. आता त्यानंतर आपल्याला काय लिहिता येऊ शकतं, ह्या दोघांमध्ये इथे जर 5 इंटू एक्स आहे, हे जे मल्टिप्लाय आहे म्हणजे मल्टिप्लाय बाय 5 आहे ते तिकडे गेल्यानंतर डिव्हिजन होतील. म्हणजेच इथे आपल्याला लिहिता येऊ शकतं एक्स इज इक्वल टू -5 डिवाइड बाय 5. म्हणजेच एक्स इज इक्वल टू, दोघांची जर डिव्हिजन केली तर उत्तर येत आहे 1. आणि इथे वरती मायनस साईन असल्यामुळे आपल्याला उत्तरालाही मायनस द्यावं लागेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपली -1 येत आहे. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो की XY ची किंमत आपल्याला काय लिहिता येऊ शकते, -1 एक्सची किंमत आणि वायची किंमत आलेली आहे 1.